नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र चव्हाण तुमचं आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण मे महिन्यामध्ये गावाला आलो आहे. आपली पूजा असते, आपली टुर्नामेंट पण आहेत आपण ठेवलेत. तर सर्व माणसं मंडळी सर्व आले, मुलं पण आले, सर्व मुलं आलेत. तर आजपासून 2 दिवस, आज आणि उद्या आहेत. तर सर्व सामने येणार आहेत, बाहेरून येणार आहेत. तर आपण बघूयाच. तर तुम्हाला दाखवतो, नियोजन पण दाखवतो, ग्राउंड वगैरे सगळं दाखवतोच. अरे बघा, सर्व आपला स्टेज पण झाला आहे. बरं, सर्व आले तिकडे काम करतात. राहुल काय काम करत नाही. सर्व गावची मंडळी पण आले, काय तिकडे जेवण वगैरे बनवतात. हे सर्व इकडे ग्राउंड आहे आपलं. पोरं बघा फुल मजा करतात. आता सर्व मुलं आलेत ना, फुल मजा करतात. हे बघा, हे पीच बनवले. सर्व आपली जी मंडळी आहे, गावकरी मंडळी, मुंबईकर मंडळी, सर्व आले. उद्घाटन चाललंय. आपण पुष्पा अर्पण करून आपण उद्घाटनाचा कार्यक्रम चालू करू. त्यासाठी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सीताराम शेलारचे उपस्थित आहेत आणि सरपंच पोलीस पाटील, सर्व आजी माजी सरपंच आणि सर्व आपण ग्रामस्थ यांनी सर्वांनी आपण पुष्पहार करून चालू करायचे. हार आणलाय का? हार आणलाय ना. संघ आलेत इकडे. आता तिकडे खेळपट्टीची पूजन करायचं आहे, तर तिकडे चाललेत. उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. आता सर्व मंडळी आले, मुलं पण आपले आलेत. आवड आहे आज त्यांच्या मनामध्ये निर्माण आहे आणि क्रिकेटची आवड ही त्यांच्याकडून आम्ही शिकलेलो आहे. खरोखरच मनापासून सो 2026 मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून सरचे स्वागत. क्रिकेट महोत्सव 2026 संध्याकाळी श्रीचषक 2026 मध्ये उपस्थित टीमचं सहभागी झालेल्या टीमचं सर्वांचं मनापासून सरचे स्वागत आज या ठिकाणी करण्यात येणार आहे. ही टुर्नामेंट चांगल्या प्रकारे पहिला बॉल उद्घाटनाचा टाकण्यात येतोय. शेलार यांनी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे आजचे उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले सन्माननीय तात्या चिमाजी साबाजी शेलार यांनी सुद्धा मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे पहिला सामना चालू झाला. लांब 2 धावा मिळतील. 2 धाब्याच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 6 या धावसंख्येवरती. तर ज्याही वेळेला एखाद्या चांगल्या फलंदाजाला जीवनदान मिळतं, त्या वेळेला त्या फलंदाजाने चांगला फायदा उचलण्याचा नेहमीच प्रयत्न केलाय. मधुकर कदम जी क्वालिटी त्याच्याकडे आहे, जी गुणवत्ता त्याच्याकडे आहे, त्याचा मात्र इथून वापर करेल का? जीवनदान तर मिळाल्या. राहुल बातोसे थोडासा निराश असेल, कारण त्यांनी संधी निर्माण करून दिली होती. नेक्स्ट बॉल. सर्व जे आपली मुलं आहेत बॉल देण्यासाठी इकडे, जे बाहेर बाउंड्रीच्या बाहेरचे बॉल जातात देण्यासाठी सर्व आहेत. सर्व बाउंड्रीच्या बाहेर पोरं उभे राहिले. एकच विकेट गमावला टीम लांब असणारे, त्यामुळे चांगल्या स्थितीमध्ये तर जरूर या. अजून चालू आहे, पहिली मॅच चालू आहे अक्कलपेन लांबची. सर्व मुलं बघा ग्राउंडच्या बाहेर बॉल पकडण्यासाठी. तिकडे पण अजून आहेत, हे लेग साईडला सर्व. इकडे आपला स्टेज, इकडे पण काही बसले झाडाखाली. सालोशिक आणि लाकवड जयराम शेलार
याने मारलेला बॉल हा चौकार. जयरामदाने मारलेला चौकार. अजूनही त्यांची बॅटिंग अशीच चालू आहे जशी पहिले यंग असताना खेळायचे. रुपया काय ऐकत नाही आता. पप्पांची बॅटिंग बघून एकदम खुश झालाय. निवळे आणि आयरची मॅच चालू आहे आता. आतमध्ये दोन बलाढ्यशाही संघ आपल्या गावाच्या अस्मितेसाठी लढताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल विशाल. ओहो इन कटर बॉल आतल्या बाजूने चेंडूला वळण घेतलाय. बॅटचा स्पर्श जरूर झाला होता आणि त्यानंतर चेंडू देहयष्टीवरती आदळला. डॉट बॉल इथे मात्र आला. विशालच्या माध्यमातून टीमची धावसंख्या आपण पाहतोय. बिनगडी बाद 3. चेंडू क्रमांक 3चा खेळ पूर्ण झाला. अगदी चांगली गोलंदाजी. तर चला आता जेवण वगैरे झाले सर्व प्लेयरचं. आता आपली मॅच आहे. आता सर्व ग्राउंडवरती ग्राउंडच्या बाहेर बॉल द्यासाठी थांबले होते सर्व मुलं. 50 रुपये गावची. एका कॅचला 50 रुपये. सर्व मुलं आहेत बारके बारके. आपण क्रिकेट टीमची पण मुलं आहेत सर्व. तर आता आपला मॅच आहे. तर आता आपण जाऊया बघू. चला आता आपली मॅच चालू झाली. लामच बरोबर आहे. लामच भाऊवाली आहे. गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. लाखवड बनाम अकालबे आजच्या दिवसातील हा क्वालिफायरचा सामना. आमची मॅच झाली. आता जिंकलोय. आता अक्कलपे लाखवड. अक्कलपे आणि लाखवडची मॅच चालू आहे. श्री जननी काळेश्वरी चषक त्यांच्यामध्ये जिंकल तो एक वरती येईल क्वालिफायरचा सामना मैदानाच्या प्राईज मध्ये. एकदा विस्तार आहे. दाखवून घेऊन केल्याचा प्रयत्न लॉंग ऑफ आहे. पहिली डाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या डावीचा प्रयत्न. दुसरी डावीचा मात्र पूर्ण केली आहे आणि इथे मात्र तिसऱ्या डावीसाठी फलंदाज होईल बाद. आणि धावसंख्या आहे 32. 2 बॉल 2ची मॅच झाली. अक्कलपे लाखवड. चल चल चल. कुठं चल कानपटीन कप नाही त्या मॅच बघतात मुलं फुल. रिस्की सोडून चौका. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना. अनुभवायला मिळालं. आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचला. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचायला त्या सर्व लाखवड याच टायमाला सत्कार समारंभाच्या वेळी या गोष्टीचा उल्लेख केला जाईल. बघूया. आणि तर आजच्या ज्या मॅच होत्यात त्या सर्व झालेल्या आहेत. गटामधून लाखवड आले. आता आमची होते आमच्या 2 मॅच झाल्या. तर आम्ही 2 मॅच जिंकलो. आता पडशील. अरे आता उद्या यायचं. सर्व फायनल वगैरे उद्या सर्व होईल. मुलं आता चालले घरी. रुपया वगैरे सगळे आहेत. तर आता बघू भेटू आपण. शुभ सकाळ मित्रांनो. तर काल आपल्या सर्व मॅच झाल्यात. ते काल आलेत लाखोड वगैरे वरती एक टीम. आपली पण झाली 2 राऊंड आज. हो काय चाललोय खेळायला चाललो. तर आज जायचं आपला. ती संधूची मम्मी आहे. परत रुळे वगैरे येणार आहे. गावडोशी आहे. तर वलवण पण आहे. तर बघू आज दाखवू तुम्हाला. पोरं सर्व गेलेत वाटते. बघू. आता ग्राउंडवर आलं आहे. आता जे बाहेर बॉल जातात 6च्या बाहेर तर ते द्यायला सर्व मुलं बाउंड्रीच्या बाहेर उभे राहिलेत. आता रौदीवाल्यांची आणि वलवणवाल्यांची मॅच चालू आहे. किती पकडल्यास कॅच? 100 रुपये लागू. कॅश पकडले. एक कॅश पकडले 50 रुपये. बघू आता. शिब आणि वलवणबाची पहिली मॅच जिंकून आता चालूशी बरोबर लागेल सेकंड राऊंड. कारण या अगोदर टीम वलवण संघाने तब्बल 58 धावांचा टार्गेट चेस केलाय. त्यामुळे अधिक धावा इथे जमा करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने बॅटिंगला केली या सुरुवात.
एकंदरीत धावसंख्या 9 वरती या चेंडू क्रमांक 3चा खेळ पूर्ण झाला. विलास शेलारेच्या माध्यमातून षटकाराकरिता 500 रुपयाचे cash prize असतील शैलेशसाठी. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कमकवत पाहायला मिळाली, परंतु सिंगल पासून रोखलं झालं. तर रोळे आणि गाळदेव अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी ह्याची आता मॅच चालू आहे. अनेक क गटामधून खेळाडूच्या नावावरती आहेत. पहिलीच मॅच. गालदेव टीमला जर त्यांच्यानंतर सालोशी आणि वलवण आपलं अस्तित्व काय ठेवायचं असेल ती फायनल प्राईजसाठी खेळतील. त्यांच्यामध्ये जिंकल तो प्राईजमध्ये जाईल. नाहीये. सालोशी आपण जातो वलवण मैदानाच्या आतमध्ये झालेल्या संघाची धाव संख्या 18 धावा, 3 षटकारांच्या एकूण 18 धावा सालोशी संघाच्या. पंकज यांचा पुढचा चेंडू सतीश यांच्यासाठी. एक नामवंत जोडी सालोशी संघाकडून खेळण्याचा प्रयत्न. सुंदर असं मारणार हा चेंडू. एक धाव घेण्याचा प्रयत्न करतात. एक धाव पूर्ण केलेले सतीश यांच्या रूपानं. सतीश केला जाईल. यावेळेला हुक केला जाईल. राजकीय आउटलेट आणि फाईन क्षेत्राच्या दिशेने जिथे डिक्लेअर झोन क्षेत्र आहे, फक्त धाव मिळेल ती सिंगल. ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचताना आपण पाहतोय. सुरुवात दमदार झाली, गोड झाली, शेवट देखील गोड होताना आपण पाहतो. या स्पर्धेचा मानाची सन्मानाची स्पर्धा श्री जननी काळेश्वरी चषक 2026 अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला आली आहे. याच करता आकाश काळेला ओळखलं जातं, परंतु पुढच्या बाजून पाहिलं तर आहीर आणि रोळे चालले. 5 रन पाहिजेत. त्यांच्यामध्ये जिंकल तो आमच्याबरोबर खेळणार आहे. लाकूड फायनलला पोचले. चला आता बघूया ह्यांच्यामध्ये जिंकल आहीर आणि रोळ्यामध्ये तो आमच्यावर खेळेल. त्याला 5 रन पाहिजे आहीरला. गेले 2 दिवस या स्पर्धेचा आपण चांगल्या पद्धतीने आनंद घेतोय. चौकार षटकाराची आतिषबाजी. आहीर आणि लाकूड फायनल आमची होती ती हरले. 3rd प्राइज आला आम्हाला. त्यांची फायनल चालू आहे. आकाश काळेच्या बॅटमधून दमदार चौकार. सालोशी संघाचे सगळे मुलं एक मॅच फक्त बाउंड्रीच्या बाजूला थांबायचे. एक मॅच 4 बॉल 16ची मॅच. अत्यंत जबरदस्त आयोजन. आहीर आणि लाकूवाडी 4 बॉल 16. सन्मान, प्रत्येक खेळाडूचा रिस्पेक्ट, काय सर्व काही पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये. चेंडू शिल्लक आहेत 4, धावा करायचे 16. 2 बॉल 11ची मॅच आहे. आता आहीर जिंकते की लाकूवाडा. एक षटकाराला प्रेक्षक देखील बसलेले उभे राहतील. स्लोवर चेंडू हाताळला. आता 2 मध्ये करायचे स्लो का टाकतो एवढा लय स्लो डॉट 1 बॉल 10. महेंद्र चव्हाण यूट्यूबर. प्राइस सेरेमनी सुभाष मोरे कांडाण. आपण काय काय तुला अशा प्रकारे आम्ही ही आमची स्पर्धा हर वर्षीप्रमाणे हारलेलो आहे. या वर्षी पण ठीक आहे. बघू आपण स्पर्धा आम्ही जिंकलो. बघू आपण आहीरला रे भावा. बस काय श्रीराम चव्हाण, श्रीराम नारायण नाराजीले आता प्राइस सेरेमनी आहे. दाखव तुम्हाला. कांदाटी आणि कोयनेच्या भागातल्या सगळ्या लोकांनी जी साथ दिली त्याबद्दल आम्हाला सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे आभार मानायचे. या सगळ्यांनी ठरवलं की पहिलं पारितोषिक आपण द्यायचं, तर त्यांचे आम्ही आभार मानतोय. आज त्यांच्या मातोश्री मधुकरच्या यांच्या हस्ते आपण हे पारितोषिक इथे देणार आहोत. त्यासोबतच दुसऱ्या पारितोषिकासाठी म्हणून आपल्याला जी मदत केलेली आहे ती
खूप दमदार क्षेत्ररक्षण केलं, अनेक साऱ्या कॅचेस पकडल्या. ते खेळाडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून पडला या स्पर्धेमध्ये. नाव आहे त्या क्षेत्ररक्षकाचं उलटा पाहून संपत चव्हाण यांच्या माध्यमातून 1000 कॅश प्राईज. खूप खूप अभिनंदन. पुढील वाटचाली सतीश चव्हाण आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आता बोलूयात आपण तिसऱ्या क्रमांक श्री गणेश 2026 मध्ये तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला सारोशी. दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक होता कैलासवासी माजी सरपंच श्री संदीप आनंद शेलार व श्री सचिन आनंद शेलार यांच्या माध्यमातून 22,000 आणि दुसऱ्या क्रमांकाचा रनरअप सर्व ठरलाय 3 लाख. अभिनंदन. लाखोट टीम आपण संपूर्ण संघ या ठिकाणी आमच्या समोर घेऊन यायचं. मान्यवरांच्या शुभ असलेला आकर्षक ट्रॉफी गॅस प्राईज देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मोबाईल जमावर घेऊन जा. आपले ओळख पटवून द्या. देवजी पेगर यांच्याशी संपर्क साधा. मालिकावीर तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे, नाव घेण्याची गरज नाही. वंदन अगदी वर्णाक्षे अगदी पाहिलं तर आविर गावचा सुपुत्र ज्यानं केसके गाजवली, ज्याने सोळशी गाजवली, ज्याने कांदाटी गाजवली, ज्याने महाबळेश्वर गाजवला, ज्याने सातारा गाजवला, ज्याने महाराष्ट्र गाजवला. वर्णाक्षर वंदन अगदी होण्याची आंबाशन करलाय आकाश स्पर्धा. आज तू खेळला, चांगला खेळ तुझा राहिला, तुझ्या टीमने तुला चांगला सपोर्ट दिला म्हणूनच तुझा संघ जिंकला. परंतु त्या टीम बद्दल आणि स्वतःच्या खेळाबद्दल काय सांगशील? प्रथमतः सानोशीकर धन्यवाद. या गावात यायला यासाठी मजा येते की इथं क्रिकेट खेळायला खूप चाहत्यांची खूप गरज असते, त्यामुळे क्रिकेट खेळायला या गावात मजा येते. 2016 आलो होतो. 2016 नंतर मी या गावात 7-8 वर्ष झाली मी या गावात खेळतोय. आधी मध्ये आलो नसेल. खूप मजा येते सगळ्या साईडला. खूप पब्लिक असते या अख्ख्या भागात. ज्या गावात पब्लिक नसते अशी पब्लिक या गावात असते, त्यामुळे इथे खेळायला खूप मजा येते. खूप जुना मित्र आहे सतीश दादा. खूप आधीपासून 2016 पासून आम्ही एकत्र खेळतोय. इकडे या भागात आधी खेळलो खूप. आम्ही तेव्हा मी मुरेची टीम घेऊन खेळायचो. खूप मजा केली आणि आता ओपनचं क्रिकेट खेळतोय. आज पण सावर्डेला 5 लाखाची टुर्नामेंट होती, पोहोचू शकणार नाही त्यामुळे काय कॅन्सल केलं. आमच्या गाववाल्यांनी पण सांगितलं की नाही जाऊ शकणार, तू थांब. आणि खूप मजा येते या खेळायला. आणि ह्या इकडच्या भागात असं विकेट मिळणं खूप असं हे गोष्ट आहे. चांगलं विकेट केलं, खूप मजा आली खेळायला आणि पुढच्या वर्षी नक्की वाढ करेन त्या टुर्नामेंट. शेवटचा प्रश्न, एक व्यावसायिक क्रिकेटर आहेच, चांगला क्रिकेट तू खेळतोस, परंतु तू क्रिकेट खेळत असताना कोयनेतील जे आपले नवीन खेळाडू घडतात त्याच्याकडून एक सिनियर प्लेअर म्हणून काय संदेश देशील? नवीन प्लेअरला मी एकच सांगू, क्रिकेटची काय होतं, क्रिकेटची एकमत राहा. क्रिकेटची गद्दारी करू नका कोणी. आता बरेच प्लेअर आहेत जे क्रिकेटची गद्दारी करतात, ते त्यांना त्यांचं माहिती असतं. क्रिकेटची गद्दारी केली तर क्रिकेट त्याला त्याची जागा ग्राउंडमध्येच दाखवतात. क्रिकेटची गद्दारी करू नका. आपल्या सिनियर लोकांची तुम्ही मान ठेवा, बस बाकी काय नाही. नारायण चव्हाण संपतभर शेलार आपण इथे यायचं आहे आणि आगीर टीम इथे संपूर्ण परिवार आपण यायचं. साहेब कीर्ती शेलार यांना देखील विनंती आहे आपण गेल्या. आगीर टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचा विजेता ठरला टीम आहे. ग्रामस्थांना देखील विनंती आहे आपण त्यांच्या समवेत उपस्थित राहायचं. सारोशी गावाचे ते ग्रामस्थ आहेत, त्यांना देखील विनंती आहे कारण विजेतेपद पटकावलं आहे टीमला या ठिकाणी आपण करूया सन्मान. तर मित्रांनो, आता टुर्नामेंट झाले, सर्व प्राईज सेरेमनी झाली. आता सर्व गेलेत घरी चाललेत. स्टेज वगैरे सर्व सामानचे वगैरे घेऊन चालले घरी. तर आपली अशी होती टुर्नामेंट 2 दिवसाची. तर तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.